अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत मैथिली पाटीलच्या कुटुंबियांना अद्याप मदत नाही. सरकारकडून केवळ आश्वासन देऊन अद्याप मदत नाही. आईने व्यक्त केली भावना. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांच्या हस्ते 5 नव्या बसचं लोकार्पण. बुलढाण्यातील नागरिकांना बसमुळे मोठा फायदा होणार. छत्रपती संभाजीनगरात एसटीला पावला विठ्ठल. आषाढी एकादशी निमित्त सोडलेल्या अधिकच्या बसमधून 2,59 लाख रुपयांचं उत्पन्न. गतवर्षीपेक्षा 95 लाखांची वाढ. शेगाव तालुक्यात माठर गावात दूषित पाण्यामुळे नागरिकांना डायरियाची लागण. नागरिकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. जिल्ह्यात वैद्यकीय पथकाकडून तपास सुरू. शिरूरमध्ये पारगाव शिंगवे येथील ग्रामपंचायतीकडून गवतावर तणनाशक फवारणी सुरू. पावसाळ्यात मच्छरमुळे होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्कता. नागपुरात पावसामुळे झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितीन गडकरींची बैठक. गडकरींनी नालेसफाईच्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. 7 दिवसात स्पॉटनिहाय अहवाल देण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरात एमआयडीसीसाठी पुढील 5 वर्षात आणखी 10,000 एकर जमीन संपादित केली जाणार. उद्योग सचिवांची माहिती. रत्नागिरीतील सुवर्णदुर्ग किल्ला युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल जल्लोष. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयात जल्लोष. मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणाऱ्या रत्नागिरीतील माचाळ येथे पर्यटकांची गर्दी. हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकावर मात्र पोलिसांची करडी नजर. अकोल्यात पालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई. 6 क्विंटल कॅरीबॅग जप्त. शहरात 15,500 रुपयांची दंडात्मक कारवाई. नागपुरात डायरिया आजाराबाबत जनजागृतीसाठी स्टॉप डायरिया विशेष मोहीम. 20 जुलै ते 30 जुलै दरम्यान टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात मोहीम. हिंगोलीत नगरपंचायत दशक महोत्सवानिमित्त संविधान सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. 1100 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा. पनवेल तालुक्यातील दाभोळवाडी आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना मरणानंतरही मरण यातना. स्मशानभूमीला पत्रेच नसल्याने पावसातच अंत्यसंस्कार. चंद्रपूर रेल्वे स्थानकावर कोचिंग टर्मिनल सुविधेची तरतूद करण्यास मंजुरी. फलाटांची संख्या 8 होणार तर सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या थांबणार. नांदेडमध्ये रुग्णवाहिका न पोहोचल्याने गर्भवती महिलेचा रिक्षातून प्रवास. रुग्णालयामध्ये पोहोचण्यापूर्वीच रस्त्यातच दिला मुलाला जन्म. मुखेड तालुक्यातील मेथी गावातील घटना. रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याचा नातेवाईकांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांना नोटीस. पैठण ते पंढरपूर पालखी मार्गाचं काम मुदतीत पूर्ण न केल्याने नोटीस. 6 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सकाळी 8 ते दुपारी 1:30 पर्यंत ब्लॉक. देखभाल आणि अभियांत्रिकी कामासाठी ब्लॉक. भाजपाकडून आज 106 ठिकाणी शिवा आरती करण्यात येणार. शिवरायांच्या 12 किल्ल्यांना वारसा दर्जा दिल्याबद्दल महाराजांची आरती आणि शिवजल्लोष केला जाणार. उद्याच्या हॉटेल बंदला महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशनचा पाठिंबा. केंद्र आणि राज्य सरकारच्या वाढीव कर आकारणी विरोधात बंद. टेनिसपटू राधिका यादव हत्या प्रकरणी राधिकाची स्वतःची टेनिस अकॅडमी नव्हती. राधिका कोर्ट बुक करून इच्छुकांना प्रशिक्षण द्यायची ही गोष्ट तिच्या वडिलांना आवडत नव्हती. पोलिसांची माहिती. पेठ सांगली महामार्गाच्या रस्त्याला उड्डाणापूर्वीच भेगा. रस्ता दुरुस्ती करा अन्यथा आंदोलनाचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा. मुंबईकरांचे पाणी कपातीचे संकट दुरावले. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावात दमदार पाऊस. तलावात एकूण सद्यस्थितीत 10,77,907 दशलक्ष लिटर पाणीसाठा. डोंबिवलीमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांना कंटाळून रिक्षा चालकांनीच खड्डे भरायला सुरुवात केली. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालक त्रस्त. प्रशासनाला रस्ता दुरुस्ती तात्काळ करण्याची मागणी. कुख्यात गुंड सुरेश पुजारी खंडणी धमकी प्रकरणी उच्च न्यायालयाकडून 3घांचा जामीन रद्द. 4 आठवड्यानंतर 3घांना अटक होण्याची शक्यता. अमित वाधवांकडे खंडणी मागत दिली होती धमकी. परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते हेमलिब्रा इंजेक्शनचं लोकार्पण. राज्यातील पहिल्याच शासकीय रुग्णालयात ही सेवा उपलब्ध. मुंबईत दुपारी 12 वाजता अनेक ठिकाणी जल्लोष साजरा केला जाणार. युनेस्कोच्या यादीत 12 किल्ल्यांचा समावेश केल्याबद्दल जल्लोष. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांचं आवाहन. बच्चू कडूंच्या 7/12 कोरा यात्रेचा 7वा दिवस. यात्रेचा आतापर्यंत 115 किलोमीटर पायी प्रवास.
म्हाडा काढणार 5,285 घरांची लॉटरी. ठाणे आणि वसईतील घरांसाठी सोडत. सिंधुदुर्ग बदलापुरातील 77 भूखंडांसाठी सोडत जाहीर. उद्यापासून अर्ज नोंदणी सुरू होणार. पैठणमध्ये युनेस्कोच्या वारसा यादीत शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल शिवप्रेमींचा जल्लोष. एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा. मच्छीमारांना मालवण समुद्रात सापडला मोठा मोरी मासा. मालवण किनारी मत्स्य खवय्यांची खरेदीसाठी गर्दी. सोलापुरात प्रामाणिक रिक्षा चालकाचं कौतुक. रिक्षात सापडली 1 लाखाची अंगठी. कोणताच मोह न ठेवता रिक्षा चालकाने अंगठी परत दिली. खंडेरायाच्या दारात सर्वाधिक मानाचे असलेले संबळ हे वाद्य ढोल ताशा पथकामध्ये पहिल्यांदाच समाविष्ट. रुद्र तेज प्रतिष्ठानच्या तब्बल 51 कार्यकर्त्यांकडून खंडेरायाच्या चरणी सेवा अर्पण. लालपरीला पांडुरंग पावला. एसटीला 6 दिवसात 36 कोटींचं उत्पन्न. आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन. 9,71,000 भाविकांना घडवले दर्शन. अकोल्याच्या हिवरा कोरडे ते मूर्तिजापूर रस्त्याची दुरावस्था. निकृष्ट आणि अपूर्ण कामामुळे स्थानिक रस्ता. अपुऱ्या नियोजनामुळे रस्ता नागरिकांसाठी धोकादायक. लहान मुलाच्या हातात ट्रकचे स्टेअरिंग. मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. अपघात घडण्याची शक्यता. नागपुरात पावसामुळे साचलेला गाळ काढण्यास सुरुवात. शहरातील अंडरपास पुलाखाली पालिकेच्या वतीनं स्वच्छता सुरू. दारूच्या नशेत एसटी चालवण्याचा प्रकार. पंढरपूरवरून अकोटकडे जाणाऱ्या बसमधील घटना. प्रवाशांची परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार. यवतमाळ शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य. पावसाच्या पाण्यामुळे कचऱ्याला दुर्गंधी. नगरपालिकेचं मात्र याकडे दुर्लक्ष. आता संभ्रम नको. 2 ठाकरेंची युती गरजेची. ठाकरे बंधूंच्या युतीवर सामनाच्या रोखठोकमधून भाष्य. फडणवीस शिंदेसोबतच्या भेटीवर राज ठाकरे संभ्रम दूर करतील. सामनातून स्पष्ट. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षासंदर्भातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बैठक. राज्याच्या नियोजनाची दिशा ठरवण्यासाठी विधान भवनात बैठक. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत आता पुन्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळाला. काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबल्याने कबड्डीमध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल. शरद पवारांचा इशारा. मुंबईत काँग्रेसच्या संविधान जिंदाबाद जनसभेचं आयोजन. दुपारी 3 वाजता जनसभा. सभेला खासदार इम्रान प्रतापगडे संबोधित करणार. कार्यक्रमाला खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये शिवसंवाद मेळावा. कांदिवलीमध्ये शिवसंवाद मेळाव्याचं आयोजन. आदित्य ठाकरे मेळाव्यातून कार्यकर्त्यांना संबोधित करणार. सोलापुरात अरुण कापसे यांची भाजपाच्या महाराष्ट्र सहकार विभागाच्या प्रदेश सहसंयोजक पदावर नियुक्ती. प्रवीण दरेकरांनी दिलं नियुक्तीचं पत्र. बीडमधील वैद्यनाथ अर्बन बँकेची निवडणुकीसाठी यशश्री मुंडे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. गोपीनाथ मुंडेंच्या 3ऱ्या लेकीची राजकारणामध्ये एंट्री. विरारमध्ये हिंदी बोलणार, भोजपुरी बोलणार पण मराठी नाही बोलणार म्हणणाऱ्या रिक्षा चालकाला चोप. ठाकरेंच्या शिवसेनेकडून रिक्षा चालकाला मारहाण करत माफी मागण्याची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये हिंजवडी येथील विविध समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार रस्त्यावर उतरले. सरकारी रस्ता अडवणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या सूचना. रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना मोबदला देण्याचा आश्वासन. आमदार संजय गायकवाडांविरोधात सोलापुरातील ठाकरेंची शिवसेना आक्रमक. निषेध आंदोलनामध्ये संजय गायकवाडांना कॅन्टीन केसरी हा उपरोधित किताब देत निषेध व्यक्त. आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात सांगलीत आंदोलन. बांगड्यांचा आहेर आणि जोडे मारत पडळकर समर्थकांनी केला निषेध. बुलढाण्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विषबाधा प्रकरणी अद्याप कारवाई न झाल्याने आमदार संजय गायकवाड संतप्त. मंत्री नरहरी झिरवाळांना फोन करून कारवाईची मागणी. मुंबईत सकाळपासून पावसाला सुरुवात. मुंबईच्या अनेक भागात पावसाची संततधार. पहाटेपासून मुंबईच्या काही भागात ढगाळ वातावरण. साताराच्या पाटण तालुक्यात पावसाची संततधार. पावसामुळे साताऱ्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा. तारळी धरणातून पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. शेतकऱ्याची मागणी. शेतकऱ्यांचा पाण्याच्या टाकीवर आंदोलन. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. 1 रुपयात पीक विमा योजना बंद झाल्याने शेतकरी नाराज. शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे फिरवली पाठ.
नांदेडमध्ये 5 शेतकऱ्यांची 7 एकर जमीन पडीक भावकीच्या वादातून खरीप पेरणी हातातून गेली. वाट मोकळी करून न दिल्यास शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा. परभणीत ट्रकची डिझेल पाईप फुटल्याने उड्डाण पुलावर डिझेल पसरलं. चालकाने तात्काळ दुरुस्ती करून गळती थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली. जालन्यात कुंभार पिंपळगाव ते घनसावंगी रस्त्यावर 2 दुचाकींचा भीषण अपघात. अपघातात जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू. पाटण तालुक्यात स्टंट करत असताना कार दरीत कोसळली. पर्यटन स्थळावर केलेल्या सूचनांचे पालन करा. पोलीस अधिकारी कवठेकरांचं पर्यटकांना आवाहन. हिंगोलीच्या कनेरगाव नाका गावात 3 दुकानांना भीषण आग लागल्याची घटना. आगीत 3ही दुकानं जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीत चक्क मेलेलं डुक्कर. धुळ्यातील सोनगिरी ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. मुंबई गोवा महामार्गावर तिहेरी अपघात. रिक्षा, 4 चाकी आणि दुचाकी यांच्यात अपघात. रिक्षा चालक गंभीर जखमी तर अन्य दोघे किरकोळ. अपघातात 3ही वाहनांचे मोठं नुकसान. खडकी स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या कामामुळे मेगा ब्लॉक. काही लोकल रद्द तर काही मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्या उशिराने धावणार. बुलढाण्यात वीज वितरण कार्यालयात शिवीगाळ केल्याप्रकरणी उपकार्यकारी अभियंत्यांवर गुन्हा दाखल. वसुलीचं टार्गेट पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्याला शिवीगाळ. छत्रपती संभाजीनगरात समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर गोळीबार. 1 जखमी, दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.